हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण ही चौरंगासमोर ताटासमोरची किंवा पाटासमोर आपण काढायला जी रांगोळी करतोय ती केली आहे. आता मी ही फक्त समोरची बाजू तुम्हाला करून दाखवली आहे. साईडला पण तुम्ही सेम करू शकतात. आणि जे साईडला जी फुलं आहेत त्याची मी ऑलरेडी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करून देऊन ठेवते आहे, तर ती तुम्ही बघायला. तर मी याच्यात ही कुयरीची डिझाईन घेतलेली आहे. फक्त कुयरीचं डिझाईन कसं काढायचं, आता मी याच्यात उभी कुयरी घेतली आहे आणि अगोदरच्या याच्यात मी आडवी कुयरी घेतली होती. डिझाईन एकच, त्यासाठी लागणारं साहित्य नेहमीप्रमाणे मी हे घेतलं आहे आणि रेक्झिन घेतलेलं आहे. हे सगळं साहित्य घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी सर्कल काढते आहे. 2 सेंटीमीटर त्रिज्येचं मी सर्कल घेतलं आहे आणि ते मी सर्कल एक काढून घेते आहे, एक गोल काढून घेते आहे. तुम्ही छोटी नैवेद्याची वाटी घेऊन केलं तरी देखील चालणार आहे. आता हे सर्कल काढल्यानंतर त्याच्या समोरून कुयरी अशी डायरेक्टही काढता येते, पण तसं येत नसेल तर साधारणतः 4 सेंटीमीटरच्या समोर 2 सेंटीमीटरवरती खूण करायची आणि अशा पद्धतीने काढायचं. आणि खालूनही खूण तुम्ही 1 सेंटीमीटरवरती केली ना तरी चालेल, म्हणजे खालच्या भागाला ही अशी 1 सेंटीमीटरला खूण केली तरी देखील चालेल. बस ही वरची टोपीसारखं हे आकार कुयरीचा करून टाकायचा. आता ही सेम मी सांगते बघा परत एकदा. सर्कल काढलं 2 सेंटीमीटरचं, म्हणजे त्याचा डायमीटर झाला 4 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर घेतल्यानंतर आता मी बरोबर हे 3 सेंटीमीटरचं हे साधारणतः जिवा घेतलेली आहे किंवा कॉर्ड, आणि बरोबर हे जिथे 3 सेंटीमीटर येतं ना त्याच पॉईंटवरनं मी बरोबर अशी समोरच्या साईडला 2 सेंटीमीटरला खूण करते बघा. ही साधारणतः 2 सेंटीमीटरला मी खूण केली आणि इकडे मी 1 सेंटीमीटरला खूण करते बघा. त्याच या पॉईंटपासून इकडून तिरकं थोडंसं बस झालं असं मी गोल काढते आहे आणि 1 सेंटीमीटरवरनं ते वळवते मी. हे बघा. आता हे तुम्ही तुमच्या मनाने देखील घेऊ शकता ते, पण मी एक साधारणतः तुम्हाला आयडिया दिलेली आहे. थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं आणि हा आकार तुम्ही तुमच्या याच्यानुसार हा चेंज करा. आणि मधलं हे खोडलं की झालं बघा कुयरी. याचं पण मधलं मी खोडून टाकते आहे. झाली ही कुयरी. आता मी तुम्हाला 2 डिझाईन दाखवल्या त्या कुयरीच्या, म्हणजे 2 डिझाईन म्हणजे कुयरी एकच, पण आपण वेगवेगळ्या प्रकारे ठेवून कसं करू शकतोय ते मी तुम्हाला दाखवलं होतं. म्हणजे आडवी कुयरी, उभी कुयरी आणि दोन्ही प्रकारच्या कुयऱ्या मी तुम्हाला दाखवल्या. आता ही एक कुयरी मी काढलेली आहे, हे एक डिझाईन आणि हे डिझाईन. आता दोन्ही सेमच आहेत कारण सेमच झालेलं आहे. आता इथे करताना काय केलं आहे, मी खालची रेष जी आहे ती 2 सेंटीमीटर मी खालती 2 सेंटीमीटरवरती मी रेष मारलेली आहे खालून, आणि आता वरती मी एकदा आडवी कुयरी ठेवते आहे. हे आडव्या कुयरीचं करते बघा. जे आपण काढून घेतलं होतं ते मी कट केलं आणि कट केल्यानंतर बरोबर मी आता हे 7 सेंटीमीटरवरती मी टिक केलं. इथे पण मी 7 सेंटीमीटरवरती, म्हणजे कुयरी माझी ती तेवढी आडवी राहील साधारणतः. हे बघा, ही अशी कुयरी आडवी घालून घ्यायची बरोबर 7 सेंटीमीटरला आणि बस असा आखून घ्यायचं. झालं इकडची सेम. आता ह्या साईडचं बघा. या साईडला पण बरोबर 7 सेंटीमीटरवरती आडवं ठेवलं मी आणि तो साधारणतः तेवढ्या ह्याच्यात बसवायची ही. बघा, हे झालं डिझाईन तयार. हे बघा, हे दोन्ही बाजूनी 2 कुयऱ्या झालेल्या आहेत आणि मध्यभागी मला एक फूल काढायचं होतं, त्यासाठी मी ही एक रेष मारते आहे आणि त्याचं काय करते मी, हे असं करून घेते फक्त. बघा, एकाच साईडचं काढलं आहे मी, दुसऱ्या साईडला काढलं नाही आहे. आणि ते एका साईडचं मी असं कट करून घेते. एका साईडचं कट केल्यानंतर दुसऱ्या साईडला फोल्ड करते त्या रेषेच्या तिथे आणि करून घेते आहे मध्यभागी फोल्ड करून. झालं. मग ते पण डिझाईन मी ह्या फुलाचं इथे काढून घेतलेलं आहे. बस झालं. सेम आता मी पुढे जाते. पुढे आता परत मला 7-7 सेंटीमीटरवरती लागणार, त्या पद्धतीने मी काढत जाते. आता सेम डिझाईन मी तीच कुयरी घेतली आणि आता उभं डिझाईन घेतलं बघा. हे बघा, उभं डिझाईन घेतलं आहे. इथे मी बरोबर 6 सेंटीमीटरला खूण करते आणि इथे पण 6 सेंटीमीटरला बघा. म्हणजे इथे 12, तिथे 7-7 घेतलं होतं, इथे 12वरतीच मी हे करते आहे. 6 ते 5 सेंटीमीटर साधारणतः तुम्हाला लागेल इथे. बस हे फुल आणि हे वरती काढलं. अशा पद्धतीने मी 3-3 फुलांचं तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तुम्ही 4 फुलांचं घ्या, 6 फुलांचं घ्या आणि तुमच्या अंदाजाने तुम्ही कुयरी काढा. मी 2 सेंटीमीटरचं घेतलं होतं त्रिज्या, तुम्ही 4 सेंटीमीटर घ्या. अशी तुम्ही कुयरी मोठी लहान कशीही करू शकते. मी साधारणतः तुम्हाला अंदाज दिला की 4 सेंटीमीटर जर तुम्ही त्रिज्या घेतली तर त्याप्रमाणे येणार. आता मी हे 3-3 कुयऱ्यांचं तुम्हाला करून दाखवलं आहे आणि हीच कुयरीची डिझाईन तुम्ही गोलाच्या समोर, ते मी उद्या तुम्हाला दाखवेल कसं करायचं ते. पण आता बघा, ह्या पद्धतीने मी हे करून घेतलेलं आहे. पूर्ण डिझाईन 3-3 सेंटीमीटरचं मी करून घेतलं, 3-3 कुयऱ्यांचा सेट. आता मी हे 2 कलर वापरायला मी ब्ल्यू कलर वापरते आहे, दुसऱ्याला लाल, पिवळा, येलो, ते जे आहेत नेहमीप्रमाणेच. आता आपण ग्लू गन घ्यायची
आणि ग्लूगन घेऊन हे चिटकवायचं आहे. आता याची सगळी जी बॉर्डर आहे ते मी ब्ल्यू कलरने करते आहे. आतला कलर मी स्काय ब्ल्यूने किंवा डार्क ब्ल्यूने करेल. बघा ही झाली क्वेरी. मधलं हे थोडंसं कट करून घेतलं. हे सेम आता फुलाचं पण बॉर्डर आता तुम्हाला ज्या आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ग्लूगन लावा आणि वरच्या बाजूने तुम्ही क्वेरीसाठी फेदरवूल तुम्ही लावून घ्या. झालं. इतकं सोपं आहे, पुढचं काहीच नाही. आणि ह्या एक आकार आला ना की त्याचं असं ट्रेसिंग म्हणजे ते करून आपण ठेवून द्यायचं की सो दॅट त्या आकाराने आपण वेगवेगळे प्रकार करू शकतो रांगोळीचे. आता ह्या अशा पद्धतीने मी सगळीकडे माझी ही बॉर्डर लावून घेते आहे. आणि रांगोळीत आतमधला कलर तुम्ही असा डार्क ब्ल्यू घ्या किंवा फेंट ब्ल्यू घ्या. बघा जो कलर तुम्हाला आवडेल तो घ्या. इथे लाल कलर किंवा इथे गुलाबी कलर घेतला तरी पण छान दिसेल. आता इथे मला असं वाटतं की डार्क ब्ल्यू कलर चांगला दिसत नाही तर इकडे मी फेंट ब्ल्यूज देते. बघा चुकलं तरी पण त्याच्याच वरती परत मी फेंट ब्ल्यू देऊन घेतलेला आहे. एवढं काही दिसत नाही. तर चुकल्यानंतरही मी कसं करायचं ते तुम्हाला दाखवलं आहे. इथे तुम्ही आता बघा हे लाल कलरचं मी केलेलंच आहे आडव्या क्वेरीचं. ते मी उभ्या क्वेरीचं कंप्लीट करते आहे. ते पण तुम्हाला मी दाखवते कसं करायचं. हे बघा हे उभ्या क्वेरीचं झालं मी कंप्लीट केल्यानंतरचं. आणि दिसायला खूप छान दिसतं. आणि क्वेरी एक तयार झाली की सगळं तयार झालेलं असतं. तर मैत्रिणींनो हे तर तुम्ही नक्की करून बघा. आवडलं तर सांगा. आणि काय काय ह्या क्वेरीचं दुसरं डिझाईन मी उद्या दिवशी परत एक टाकेल. तर आता तुम्ही नक्कीच हे करून बघा. आडवं आणि उभं दोन्ही पण तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकाल. पण तुम्ही हे नक्कीच करा. आणि बाकीचे जे साईडचे जे आहेत साईडचं आणि वरचं त्या रांगोळीचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन ठेवते आहे. आणि थँक्यू. असंच मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.